तुमच्यासाठी खीर केलीये, तुम्हाला आवडते ना? नातेवाईंची कमालच झाली आता. मारून मुटकून ते तुला नर्मदा बनवायलाच निघाले. आता मला राग नाही, कीव यायला लागली आहे ह्या सगळ्याची. काय काम आहे ते पटापटा बोल. तुझ्या आजूबाजूला असण्याची मला ॲलर्जी आहे, माहितीये ना? माहितीये. रमावतीला चाललोय. ते काय निवडणुकीमध्ये तिथल्या लोकांनी आपली ठासली. माईला त्यांच्या एकेकाला घराच्या बाहेर काढून बडवतो की नाही बघ आता. आधी तुझी ही भाषा सुधार. रमावतीला माझ्या नावाने काही करणारच असशील तर चांगलं काहीतरी कर, नाहीतर ती पोटेंची केस कधीही तोंड वर काढू शकते, हे ध्यानात ठेव. ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. बळकटी कुणाची? आता दामू पण तुझ्या खोलीत झोपायला लागला का काय? ओळखीची दिसते, जानकी बहिणींची. अगं हो हो, जरा सहन करावं. तू नको काळजी कर, डॉक्टर येतो म्हणाले. अगं पण त्यांना काय होतंय काही बोललीस का? हो, मी सांगितलं त्यांना. ते म्हणाले की खाण्यात काहीतरी कदाचित फूड पॉइझनिंग झालं असेल. शक्यता आहे. फूड पॉइझनिंग म्हणजे? अन्नातून विषबाधा. आता कशाबद्दल सॉरी म्हणायला आलीस? तुम्ही खाल्ली होती म्हणजे खाण्यासाठीच आणली होतीस ना, का फक्त वास घेण्यासाठी? खाण्यासाठीच आणली होती. पण मग खाल्ली की चांगली चाटून पुसून खाल्ली. खीर खाऊन आईल्या बहिणींच्या पोटात दुखतंय म्हणून. आणि मी खीर खाल्ली नसती तरी कोणा ना कोणाचा विचार करून तिच्या पोटात दुखलंच असतं. काय ते पायजन का काय झाल्यासारखं म्हणतायत, ते तुम्हाला पण होणार वाटतं आता? असं काही झालं तर पळत येईन तुझ्याकडे. आता निवडणुका झाल्या की नाही, दादा काटावर पास झालाय. याचा अर्थ असा आहे की जनतेच्या मनातनं दादा उतरत चाललाय. तिसरा कोणी नेता त्यांच्या मनात उतरायच्या आत मला तिथं जाऊन उतरायचंय. मग तुम्ही तिथल्या लोकांशी चांगलं वागा. हा, अरे चांगलं वागा म्हणजे काय? जाऊन त्यांचे काय पाय चेपत बसू काय? येडा आहे का तू? आईला तर कशात आता? डॉक्टर येऊन बघून गेले का त्यांना? अहिल्याबाई डुकऱ्या पोटाच्याच आहेत. कसं कळत नाही तुम्हाला? पोट दुखायला त्यांना खीर खायची गरज नाही. आणि खिरीवरनं आठवलं बरं का, खीर लई झका झालती. होय होय, मी बघितलं की नाही, दादा पण नुसता असा वाटी घेऊन बसला होता. असा वाटी लई चिकनी झाली ती. खीर खीर म्हणलं. होय होय होय. चायला, डेंजर, बाबो असे शब्द वापरणं बंद करायचं. हा, आता हळूहळू शुद्ध बोलायला शिकायचं. तुम्हा सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून नाव मागे घेतलंय माझं. आपण मग ते वामनराव आहेत की? त्याचं काय नाही रे, 24 तास दारूच्या नशेत बुडलेला आहे तो. आणि जो माणूस स्वतःच्या बायकोला नाही सांभाळू शकत तो घरदार काय सांभाळणार? म्हणजे नेक्स्ट टू किल्लेदार कोण? परशुराम किल्लेदार. आणि माझ्या नंतर आमचा पोरगा. ते बी खरंच आहे म्हणा. पण मी काय म्हणतो, नरसिंहराव खपलेच नाही तर? तू खपवायचा त्याला, तू सुपारी घ्यायची त्याची.